मीडियासमोर बाईट दिली होती, तेव्हा मला वाटतं एक पॅनिक सारखं एक फार विचित्र वातावरण तयार झालं होतं देशभरात आणि लोकांमध्ये एक भीतीची भावना तयार झाली होती. म्हणून घाई-गडबडीमध्ये अनेक लोकं पेट्रोल पंपवरती लाईन लागून राहिले. मोठी-मोठी लाईन, लांबी-लांबी लाईन होती आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांना त्रास सहन करावा लागला. तर धडगावच्या पेट्रोल पंपमध्ये सुद्धा अ, तिथेही फार लोकांना त्रास झाला. इकडे नंदुरबारमध्ये मला वाटतं 17 पैकी 12 पेट्रोल पंप बंद होते. आता थोडंसं मला वाटतं परिस्थिती सुधरून जाईल असं वाटतंय. पण तरी मला वाटतं, की ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधान सांगताय, की पेट्रोल डिझेलवर कमी वापर करा, पब्लिक ट्रान्सपोर्ट वापर करा आणि परदेशात किंवा विमानाने प्रवास कमी करा. त्याने स्वतः पण ते थोडंसं त्याच्या जे बोलतात ते स्वतः पण त्यांच्या जीवनात त्यांनी हे लागू करायला पाहिजे. का असं सांगून स्वतः परदेशात अगर फिरायला जातील पंतप्रधान, तर निश्चितपणे मला वाटतं, की चुकीचं उदाहरण सर्वांसाठी ठरतं आणि पंतप्रधानने लीड बाय एक्झाम्पल करायला पाहिजे. जे स्वतः बोलतात ते करून दाखवायला पाहिजे. तरच नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये ते जे रोष आहे ते कमी होणार. मागच्या 1 आठवड्यामध्ये मला वाटतं 4 वेळा दरवाढ झाली आहे आणि पेट्रोल डिझेलमध्ये कालच आज सकाळी अ, पेट्रोल आणि डिझेलमध्ये 2.71 ₹2.61 मध्ये असं वाढ झाली आहे. तर निश्चितपणे मला वाटतं केंद्र सरकार कुठेतरी कमी पडत आहे आणि सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना फार त्रास सहन करावा लागत आहे. माझं नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक शेतकऱ्यांकडून मला तक्रारी आले. तर त्यासाठी त्यांना ड्रम भरून डिझेल पाहिजे असेल, पेट्रोल पाहिजे असेल, काय असेल त्याच्या संदर्भात त्यांनी मागणी केली. तर मी माझं लेटर हेडवरती पत्र देऊन दोघे कलेक्टर असतील, धुळ्याचे कलेक्टर असणार आणि नंदुरबारचे कलेक्टर. त्यांनाही मागणी केली, की शेतकऱ्यांना कमीत कमी जे एवढं लांब करून प्रवास करून येतात त्यांच्या शेतीसाठी आणि शेतीचं सीझन असल्यामुळे त्यांना ड्रममध्ये जे डिझेल, पेट्रोल लागत असेल, ते निश्चितपणे पूर्ण करून द्यावं आणि शेतकऱ्यांना नुकसान झालं नाही पाहिजे, सामान्य नागरिकांना नुकसान नाही झालं पाहिजे, याची प्रशासनाने काळजी घ्यायला पाहिजे आणि निश्चितपणे मी एक खासदार म्हणून, एक संसदीय सदस्य म्हणून आमची समिती बसली होती दिल्लीमध्ये, उत्तराखंडमध्ये. त्यामध्ये ऑइल कंपन्यांची मीटिंग होती. त्यावेळेस पण मी ऑइल कंपन्यांना विनंती केली, की आपल्याला स्वतः सक्षम बनावं लागेल. जसं देशाचे पंतप्रधान सांगतात, की आत्मनिर्भर बना. पण आत्मनिर्भर अजून आपण झालो नाही आहे आणि खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर झालो तरच आपलं जे पेट्रोल, डिझेलचं जे असणार ऑइल कंपनी असेल, आपण सक्षम होऊ, आत्मनिर्भर बनू आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे चाललं आहे, त्याचा परिणाम आपल्या देशावर होणार नाही. तरी एक खासदार म्हणून, एक संसदीय सदस्य म्हणून केंद्र सरकारलाही मी विनंती करेल, की ज्याच्यामध्ये जे करवाढ आहे, तेही कमी करण्यात यावं. त्यामुळे ज्याच्याने सामान्य नागरिकांना निश्चितपणे याचा फायदा होणार आणि इंटरनॅशनल लेव्हलवरती बॅरलची जी किंमत आहे, ते गृहीत धरून भारतामध्ये जे किंमत असायला पाहिजे, जे टॅक्स आहे, ते तुम्ही कमी करण्यात करू शकता. केंद्र सरकारचे पूर्ण अधिकार आहे. राज्य सरकारकडे अधिकार आहे आणि मी केंद्र सरकार, राज्य सरकार दोघांनाही विनंती करतो, की जे कर आहे ते कर माफी करून सामान्य नागरिकांना, शेतकऱ्यांना थोडा लाभ देण्यात यावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.